नमस्कार मंडळी, जय श्रीराम सर्वांना। आज आपण खूप छान अशी जुनी पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, जी की आता आपण विसरत चाललोय। तर ही जी दिसत आहेत ती हादग्यांची फुलं आहेत आणि याचे भरपूर असे गुणधर्म या अगोदर सुद्धा आपल्या चॅनेलवरती मी रेसिपी बनवताना सांगितलेले आहेत, कारण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या याच्या रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत। शरीरासाठी खूपच पौष्टिक असणारी ही हादग्याची फुलं पहा, निवडताना अशा पद्धतीने निवडायची। यामध्ये फुलांचा जो तुरा असतो त्यामध्ये एकदम पातळ अशी बारीक अशी जी काडी दिसते ना, आता मी काढली बघा, ती फुलं निवडताना काढायची आणि नाही काढली तर भाजी थोडीशी कडवट लागते, त्यामुळे आठवणीने काढून घ्यायची आहे आणि फुलं निवडून घ्यायची आहेत। तर याच्या ज्या काही एकदम पातळ अशा ज्या पाकळ्या दिसत आहेत त्या घ्यायच्या। त्यानंतर हा जो हिरवट कलरचा देठ असतो तो बरेच जण काढून टाकतात, पण मी नाही काढत। खूप छान टेस्ट येते भाजीमध्ये आणि त्यामध्ये सुद्धा पौष्टिक घटक असतात, त्यामुळे न काढता अशीच फुलं मी निवडून घेते। फक्त ही मधली काडी मात्र आठवणीनं काढायची। नाही लक्षात आलं तर पूर्ण हा तुरा जो दिसतोय ना तो काढला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने सगळी फुलं मी निवडून घेतलेली आहेत आणि त्यानंतर 2-3 वेळा चांगली स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळत ठेवली। कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घातले आणि जिरे फुलले की लगेचच चिरलेला लसूण घालायचा। जास्ती तिखट नको आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीचा ठेचा वापरण्यापेक्षा मिरची अशी लांब लांबच मोडून घातले, म्हणजे खाताना सहज ती साईडला काढता येते। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचे। याची चव आणखीनच वाढवण्याकरता एक प्लेटभर चिरलेला कांदा घातला। थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा परतून घेतला आणि त्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेली हादग्याची फुलं यामध्ये घालायची। सुरुवातीला कढईमध्ये फुलं घातल्या खूप अशी जास्त दिसत होती आणि आता बघा जसे जसे आपण परतो ना तशी कमी कमी होत जाते भाजी। अजून यामध्ये मी मीठ घातलेलं नाही, अगोदर चांगली परतून घ्यायची आणि त्यानंतर थोड्या वेळाकरता यावरती झाकण ठेवायचे। थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे। तरी इथे बघा मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही। आता यावरती झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची आणि मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं। तरी ते साधारण एक अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतले आणि थोडं थोडंसं करत बेसन पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत।
जेवढं बसेल ना तेवढं यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. आणि सुरुवातीला बघा फुलं खूप जास्त दिसत होती, पण आता शिजल्यानंतर एकदम थोडीशी झालेली आहे. आता अजून यामध्ये मी बेसन पीठ ॲड करते. पिठलं तुम्ही बऱ्याचदा खाल्लं असेल, पण एकदा हादग्याच्या फुलांचं पिठलं खाऊन बघा. एवढं जबरदस्त टेस्टी लागतं ना, नक्की रेसिपी तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणारच. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि थोड्या वेळासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. यामध्ये जे बेसन पीठ घातलेलं आहे ते चांगलं फुलतं आणि मस्त असं आपलं जबरदस्त चवीचं पिठलं बनवून तयार होतं. मस्त असं चवीला जबरदस्त लागणारं हादग्याच्या फुलांचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे. वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची, अजूनच चव वाढते. चला तर लवकरच भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.